अथर्व, वेदाशी काही बोलणं झालं का? हो झालं बोलणं. ती आपल्याला अजिबात मिस करत नाहीये. ती फ्रेंड्स मध्ये रमली आहे, तिच्या मिठूत रमली आहे. हो, पण तिच्या सिक्युरिटीचं काय? ते आहेत तिच्यावर लक्ष ठेवून. सो नथिंग टू वरी अबाउट. आणि डोंट वरी, ती मला अपडेट करतेय. मीरा, अगं माझ्या डोक्यात सतत त्या मंजिरीबद्दलचे विचार सुरू आहेत. असं जर राहिलं ना तर आपल्याला 24 तास तिच्यावर लक्ष ठेवून राहावं लागेल. कधी आणि कसा हल्ला करेल काही सांगताच येत नाही. माया, नीट लक्ष दे, फोकस कर. आत्ता मंजिरी समोर नाहीये, तोपर्यंत तू तुझं काम करून घे. काम करायला सोपं जाईल. अजित ऑलरेडी बाहेर गेलाय आणि तो त्याचं काम चोख करेल हे मला माहिती आहे. तो आत आला ना की सगळ्यांचं लक्ष अजितकडे जाईल. तेव्हाच तुला पाल टाकायचे. कळलं? श्श्श, लपव. चला. काय झालं का सगळं नीट वाढून? हो हो, छान वाढले मीराने सगळं. मीरा, व्यवस्थित केलायस ना स्वयंपाक? नाही, आज स्वयंपाकाची जबाबदारी तुझ्यावर होती ना, म्हणून विचारलं. हो आत्या, केलंय. चला सुरू करूया ना. पडलो रे, पडलो. पण तुला काय फरक पडतो रे? कारण फ्रेंडशिप मध्ये तर तू ऑलरेडी पाडलायस मला. एवढ्या वर्षाची मैत्री आपली विसरलास? एका झटक्यात विसरलास तू. आय डिडंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू यार. नाही नाही नाही, शेवटी आपल्या मैत्रीमध्ये पैसा आला आणि तो तू आणलास, मी नाही. तू आणलास, लक्षात ठेव. काय यार? पाल, मीरा, मीरा, मायाने मंजिरीच्या वरणात पाल टाकलीये. थांब 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 थांब, काही बोलू नकोस. आधी बघूया तरी ह्यांच्या डोक्यात नक्की काय शिस्त येते. अरे हा ठेव रे, ठेव ठेव. हा ठेव, विसरलं सगळं. चल ठेव, ठेव फोन. बोलतो. अजित, अरे काय झालं? मॉम, तर काय सांगू. असं ना मॉम, फ्रेंड इन नीड इज नॉट ऑलवेज फ्रेंड इन डीड. म्हणजे काय? म्हणजे कसं असतं ना डॅड, आपण ज्यांना मित्र समजतो ते ऍक्च्युली आपले मित्र नसतात. ते आपल्याला दाखवतात की ते आपले मित्र आहेत, आपली मदत करणार आहेत, पण आपले मित्र नसतात ते. हो, म्हणजे चला चला, जेवायला सुरुवात करूया ना आपण. आओ, जेवा जेवा जेवा. अथर्व, मंजिरी कुठे? अनन्या, आई कुठे? बघितलंस का तू? नाही, मी नाही पाहिलंय. अनन्या, आईला बोलून आण जा. आई
कुठे होतीस मंजिरी? आम्ही वाट बघतो सगळे जेवायला. अहो गच्चीवर गेले होते पक्ष्यांना दाणे घालायला. बेदाला आवडतात ना पक्ष्यांना दाणे घालायला. तर आज तिची आठवण येत होती, म्हणलं आपणही घालूया. आई तुला सगळ्यांची म्हणजे अक्षरशः सगळ्यांची काळजी असते. सावज जाळ्यात अडकवायचं तर दाणे टाकावेच लागतील. चला सुरू करूया. हं? वरण मस्त झालंय. मीरा, शाबास. घ्या घ्या वरण खाऊन बघा. वहिनी खा ना. तुझ्या सुनेनेच केलाय. मस्त झालाय. माझी सून चांगला स्वयंपाक करते. वरणात पाल कशी आली? तेच म्हणते मी. पाल कशी आली? मीरा, तू केलास ना स्वयंपाक? मग स्वयंपाक करताना एवढी मोठी पाल दिसली नाही तुला? बरं स्वयंपाक करताना नाही दिसली, वाढताना तरी दिसेल की नाही? म्हणजे मीराला अडकवण्यासाठी हे सगळं. ते दिसलं कसं नाही मॉम? दिसलंय तिला, म्हणून तर मुद्दाम टाकलीये तिने पाल. हा बरोबर आहे. तुम्हा दोघींचं भांडण झालं होतं ना परवा, त्याचाच वचपा काढलास ना मीरा?